श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 9. दिवसामागून दिवस जात होते. नरहरी गंभीरपणे जीवनाचा विचार करीत होता. आपल्या भावविश्वामध्ये वडिलांचं स्थान किती पूजनीय आहे याची यथार्थ जाणीव नरहरीला पहिल्यांदाच होत होती. नारायण शास्त्री किती थोर व्यक्तिमत्वाचे होते आणि त्यांच्या आचार विचारांचा आपल्यावर किती गाढ प्रभाव पडलाय हे त्याच्या लक्षात आता येऊ लागलं. वडिलांच्या मायेच्या आठवणी मनामध्ये पुन्हा पुन्हा दाटून यायच्या. तो उदास मनाने बसून राहायचा. स्वानंद स्वामी समाचाराला आले. वास्तविक स्वामी म्हणजे स्थितप्रज्ञ वृत्तीचे मोठे संत महात्मा. पण हा आघात त्यांनाही जाणवला. नरहरीच्या मनात कोणतं वादळ घोंगावतंय हे स्वामींनी जाणलं. संध्याकाळी ते नरहरीला घेऊन नदी किनाऱ्यावर गेले. गावापासून दूर एका शेताच्या कडेला झाडाखाली ते दोघे बसले. तिथे काहीसा एकांत होता. स्वानंद स्वामींनी आपल्या तेजस्वी डोळ्यांनी नरहरीकडे रोखून पाहिलं. स्वामींच्या डोळ्यातील तेज दाहकही आहे आणि शीतलही आहे असं नरहरीला वाटलं. त्याच्या हृदयात गलबलून आलं. हुंदका अनावर झाला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला. बराच वेळ स्फुंदत स्फुंदत रडतच राहिला. काही न बोलता स्वानंद स्वामींनी नरहरीच्या पाठीवरून फक्त हात फिरवला. हळूहळू नरहरीचा शोक कमी कमी होत गेला. मोकळं झाल्यासारखं वाटू लागलं. स्वानंद स्वामींनी सांत्वनाचा एकही शब्द उच्चारला नव्हता. पण तरीही नरहरीला वाटलं, स्वानंद स्वामींच्या या भेटीतच आपल्या दुःखी हृदयाला खरं सांत्वन मिळालं. रायगडावरील दप्तरदारीच्या कामामुळे स्वानंद स्वामी दुसऱ्याच दिवशी परतले. जाताना त्यांनी जनार्दनाला आग्रहानं म्हटलं, 4 दिवस सर्वांनी चिमणगावला आमच्या घरी यावं. काही दिवसानंतर जनार्दन पंत घरातील सर्वांना घेऊन चिमणगावला स्वानंद स्वामींच्या घरी गेले. 4 दिवसानंतर बाकीची मंडळी परतली. पण स्वानंद स्वामींनी नरहरीला आग्रहानं ठेवून घेतलं. पहिल्याच दिवशी स्वानंद स्वामी नरहरीला म्हणाले, मनातील सर्व इच्छा गेल्या पाहिजेत. माझी इच्छा काही नाही. ईश्वराच्या इच्छेनं होईल ते होईल. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी ईश्वर भक्ती हाच एक मार्ग आहे. व्यास महर्षी सांगतात, मी सर्व वेद वाङ्मय पाहिलं, त्यातून ईश्वर भक्ती करावी हे तात्पर्य निघालं. सगळं वेद वाङ्मय ज्यांच्या बुद्धीमध्ये आहे ते व्यास महर्षी हा आपला अनुभव सांगतायत. सर्व संत संत महात्मे तेच सांगतात. ईश्वरी इच्छेने जे होईल ते होऊ द्यायचं. घरातही असंच वागायचं, बाहेरही असंच वागायचं. भक्ती असली की ईश्वर सारं काही नीट करून घेतो. भक्ताचं कल्याण करायची जबाबदारी ईश्वरावरच येते. मग पारमार्थी उन्नतीही होते आणि प्रपंचातही आनंद मिळतो. प्रपंच परमार्थ दोन्ही साधतात. मनामध्ये स्वतःची इच्छाच राहिली नाही अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे भक्ताचा जीवभाव संपला. तो ईश्वर रूपच झाला. ही अवस्था ईश्वर भक्तीनच प्राप्त होते असा सर्व संत महात्म्यांचा अनुभव आहे. आपण काय साधना करतो ते कुणाजवळही बोलायचं नाही. म्हणजे मग साधनेमध्ये विघ्न येत नाहीत. साधना अखंड चालू राहते. ईश्वराची प्रार्थना तळमळीनं सतत करायची. त्याला आळवायचं. हे भगवंता, माझं जीवन तुझ्या चरणी वाहिलंय. आता तुझ्या इच्छेप्रमाणेच होऊ दे. माझी इच्छा काही नाही. तू जे करशील ते माझ्या हिताचंच असेल. आपलं आचरण प्रत्यक्ष तसं व्हायला हवं. आणि तसं व्हायला लागलं म्हणजेच ईश्वराची कृपा झाली असं म्हणता येईल. नरहरी भारावल्यासारखा झाला. त्याला वाटलं, स्वानंद स्वामींच्या चेहऱ्यावर दैवी तेज प्रगटलंय. तो स्वानंद स्वामींच्या मुखाकडे एकटक पाहत राहिला. स्वामी म्हणाले, रोज ज्ञानेश्वरी वाचत जा. रोज नियमानं काही ओव्या वाचायच्याच असा तू नियम कर. तुला ज्ञानेश्वरी निश्चित समजेल. गीतेचे श्लोकही वाचत जा. त्या दिवसापासून नरहरी रोज गीता ज्ञानेश्वरी वाचू लागला. यशोदा काकू स्वानंद स्वामींना म्हणाल्या, नरहरी किती संयमी शांत सोशिक आहे हो. बोलणं अगदी मृदू आहे. आवाज चढलेला मी कधी ऐकलाच नाही. देवा धर्माची तर एवढी ओढ आहे. हे सगळं इकडच्या उपदेशाचंच फळ आहे बरं. स्वामी म्हणाले, तसं नाही. जो तो आपलं पूर्व सुकृत घेऊन येतो.
असं कसं? जातिवंत हिरा झाला तरी पैलू पाडणारा कोणीतरी भेटावाच लागतो ना? स्वामी म्हणाले, त्यालाही ईश्वरानंच घडवलेलं असतं. ईश्वरच हे विश्व चालवतोय. सगळी कर्मशक्ती, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती ईश्वराचीच आहे. स्वानंद स्वामी शांतपणे पावलं टाकत देवघरात जपासाठी निघून गेले. ते गेले त्या दिशेकडे यशोदा काकू पाहत राहिल्या. वाटलं, ज्ञानेश्वरीत सांगितलेलं अमानित्व, निरहंकारिता हे सगळं इथं पूर्ण साकार झालंय. स्वारीनं नरहरीला एवढं जवळ केलं, हे नरहरीचंच भाग्य. श्रीराम समर्थ श्रीराम.